नमस्कार, गुड इव्हनिंग. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आजच्या अपडेट व्हिडिओमध्ये. आजच्या अपडेट व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा चेक करून घेणार आहोत की आपल्या M1च्या गोल्डन सेटअप अकॉर्डिंग आज आपण कुठे ट्रेड एक्झिट केले, किती ट्रेड घेतले, काय सायकोलॉजी लाईव्ह मार्केटमध्ये, कशा प्रकारे आपण त्याला लाईव्ह मार्केटमध्ये मॅनेज केलं, हे सर्व डिटेल आपण आजच्या अपडेट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर इथे तुम्हाला ऑर्डर बुकमध्ये दिसत असेल की दोन ऑर्डर आहेत आणि दोन्ही पण निफ्टीमध्ये आहेत आणि दोन्ही पण कॉल साईडनीच आहेत. आपण बाईंग साईडनी आज पोझिशन बनवलेले आहेत दोन्ही पण. बट एकाच्यात आपला स्टॉप लॉस गेलेला आहे आणि एकाच्यात आपण चांगलं प्रॉफिट बुक केलेलं आहे. तर कशा पद्धतीने आपण हे दोन्ही ट्रेड घेतले, कुठे आपला एम्फोचा गोल्डन सेटअप ऍक्टिव्ह झालेला आहे, हे आपण डायरेक्टली बघणार आहोत निफ्टीच्या इंडेक्स चार्टवर. तर डायरेक्टली मी इथे निफ्टीचा इंडेक्स चार्ट ओपन करून घेतो आणि तिथे तुम्हाला एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली काय सायकॉलॉजी होती ती. तर इथे निफ्टीचा चार्ट ओपन करून घेतलेला आहे. तर आजची तारीख आहे 20. तर 20 तारखेला आजची जी ओपनिंग आहे निफ्टीची ती चांगलीच आज गॅपअप होती. पहिली कॅन्डल यांनी जी बनवलेली होती इंडिशन होती, खालच्या साईडनी वीक होता आणि बॉडी जी होती ती स्मॉल होती, तर डायरेक्शन नव्हतं. आणि तसंही पण तुम्हाला माहिती आहे की आपण पहिल्या कॅन्डलमध्ये एंट्री करत नाही, एक सॉलिड कॅन्डलचा वेट करतो, त्यानंतर ज्यासाठी पण स्ट्रक्चर कन्फर्म होईल त्यासाठी आपण ट्रेड घेतो. स्ट्रॉंग कॅन्डल जी आहे लगेच सेकंड कॅन्डल स्ट्रॉंग बनलेली आहे. जेवढे पण आपले लाईव्ह मेंबर्स होते, जे की प्रीमियम मेंबर्स आहेत, त्यांना मी सांगितलेलं होतं की ह्याच्या क्लोजिंगवर ट्रेड ऍक्टिव्हेट केलेला आहे. ओके, आणि सेम कॅन्डलचा लो जो आहे तो आपण SL लावलेला आहे. या कॅन्डलच्या क्लोजिंगवर मी तुम्हाला ऍक्टिव्हेट सांगितलेलं होतं, कारण की जो स्पेस होता वरच्या साईडचा टार्गेट जे होतं ते क्लिअरली ओपन होतं. त्या बेसिसवर हा ट्रेड जो आहे हा मी ऍक्टिव्हेट सांगितलेला होता. सांगितलेलं होतं की 50% जे टार्गेट आहे ते इझिली आपल्याला मिळू शकतं, कारण की आज विकली एक्सपायरी होती निफ्टीची. त्या बेसिसवर मी टार्गेट काढलं होतं. ओके, बट या कॅन्डलमध्ये थोडीशी स्पाइक लावली, इथे पण एक स्पाइक लावली आणि त्यानंतर स्लाइटली खाली आलेला आहे. जेव्हा ही मुवमेंट सुरू होती तर यामध्ये तर आपल्याला काही ट्रेलिंगचा चान्स नाही मिळाला. बट या लेवलला रिस्पेक्ट करून इथे जेव्हा एक हॅमर बनला तर इथे आपल्याला एक ट्रेलिंगचा चान्स मिळाला, कारण की जर ह्याच्या खाली जर आलं असतं तर तसं पण इथे लावला जो SL आहे आपला तो इथे बुक झाला असता आणि त्यानंतर खाली जाण्याचे पण चान्सेस होते. त्या बेसिसवर या हॅमरला बघून जो SL इथे होता तो ट्रेल करून या हॅमरच्या खाली लावला. आणि नेक्स्ट कॅन्डलमध्ये जेव्हा इथनं हा निफ्टी रिव्हर्स झालेला आहे तर इथे लावला जो ट्रेलिंग आहे तो या कॅन्डलमध्ये आपला बुक झाला. ऑलमोस्ट इथे आपण 26% इथे SL बुक केला आहे. मी तुम्हाला लाईव्ह मध्ये सांगितलेलं पण होतं. त्यानंतर मला वाटलं की ह्या कॅन्डलमध्ये ऍक्टिव्हेट होईल, कारण की ह्याच्या खाली तुम्हाला सांगितलं होतं की ह्याच्या खाली जेव्हा क्लोजिंग देईल तर आपण ट्रेड ऍक्टिव्हेट करू शकतो. बट क्लोजिंग खाली न देता वर दिलेली आहे, इथे थांबलेला आहे. इथे कोणताही ट्रेड आपण ऍक्टिव्हेट नाही केला. इथे आपला सेटअप ऍक्टिव्हेट झालेला होता, बट फॉर्मेशन प्रॉपर दिसत नव्हतं. टार्गेट जे होते ते खालच्या साईडचे ओपन नव्हते. जे ऑप्शन प्रीमियम आहेत त्याचं सिंक पण दिसत नव्हतं चार्ट सोबत. व्हॉल्यूम ट्राय झालेले दिसत होते. त्या बेसिसवर मी तुम्हाला इथे ऍक्टिव्हेट झाल्यानंतर पण सांगितलं होतं की घेऊ नका, कारण की मोमेंटम स्काल्पचा सिनॅरिओ फक्त इथे दिसत होता. मोठं मोमेंटम कॅप्चर करून आपण जो SL आहे तो कव्हर करू हा सिनॅरिओ काही दिसत नव्हता. भरपूर जणांनी मला इथे विचारलं पण होतं. बट डायरेक्टली मी सांगितलेलं होतं की एवढं काही चान्स मला दिसत नाही आहे. मी स्वतः कोणताही ट्रेड घेतलेला नाही आहे. जो ट्रेड मी इथे घेतलेला होता, इथे SL लावलेला होता, तो ट्रेलिंग माझा इथे बुक झालेला आहे. त्यानंतर मी इथे पण कोणताही रिव्हर्सल ट्रेड ऍक्टिव्हेट केला नाही आणि इथे पण मी कोणताही ट्रेड ऍक्टिव्हेट केलेला नव्हतं. मी क्लिअरली तुम्हाला लाईव्ह मध्ये सांगितलेलं होतं. मी तुम्हाला क्लिअर सांगितलेलं होतं की जोपर्यंत डे हायच्या वर क्लोजिंग देणार नाही स्ट्रॉंग WSC किंवा मग डे लोच्या खाली देणार नाही तोपर्यंत आपल्याला कोणताही ट्रेड ऍक्टिव्हेट करायचं नाही आहे. ओके, आणि जेव्हा हा ट्रेड जेव्हा इथे SL बुक झाला त्यानंतर जी मोमेंटम आहे या लेवलमध्ये इथंच फिरत होतं. ऑलमोस्ट 11 वाजता दरम्यान मी लाईव्ह जे होतं ते क्लोज केलेलं होतं आणि तुम्हाला क्लिअरली सांगितलेलं पण होतं की याच्यावर आपल्याला बाय करायचं आहे, याच्या खाली सेल करायचं आहे. ओके, जी बाईंग मोमेंटम आहे तुम्ही बघू शकता की या कॅन्डलमध्ये अपसाईडचं डायरेक्शन दाखवत होतं. बट का बरं मी इथे नाही घेतलं ते तुम्हाला मी समोर एक्सप्लेन करणार आहे जेव्हा मी ऑप्शनच्या चार्टवर घेऊन जाईल तेव्हा. तर इथे डायरेक्शन होतं, स्पेस पण क्लिअर ओपन होता, काही प्रॉब्लेम नव्हता. बट तुम्हाला माहिती आहे की मी नेहमी बोलतो की आपण ट्रेड इंडेक्सच्या चार्टवर घेत नाही, आपण ट्रेड घेतो ऑप्शनच्या चार्टवर. तर ऑप्शनच्या चार्टवर जेव्हा स्ट्रेंथ दिसते किंवा व्हॉल्यूम दिसतात आणि डायरेक्शन दिसते, इंडेक्सचा चार्ट आणि ऑप्शनचा चार्ट जो आहे प्रीमियम चार्ट तो जेव्हा सिंकमध्ये असतो तेव्हाच आपलं चांगलं प्रॉफिट बघायला मिळतं. त्या माइंडसेटने आपण ट्रेड एक्झिट करतो. बट जेव्हा या कॅन्डलमध्ये डायरेक्शन निघालं आणि तिकडे मी जेव्हा ऑप्शन चार्टमध्ये बघितलं तर सिंक नव्हता, टोटली डाऊन साईडनी मोमेंटम होतं. ऑलमोस्ट डेलोच्या जवळच प्रीमियम सुरू होते. तर क्लॅरिटी येत नव्हती, कॉन्फिडन्स येत नव्हता, म्हणून मी ऍक्टिव्हेट केलेलं नाही आहे. स्लो अँड स्टडीली जेव्हा हा अपसाईडला निघाला, इथे डे हाय लावून जेव्हा खाली आला तर या झोनपासून स्ट्रेंथ यायला सुरू झाली. ऑलमोस्ट तो 9 MA वर पण होता आणि 50 MA वर पण होता. जनरली तुम्हाला माहिती आहे की 50 MA वर स्ट्रेंथ जबरदस्त असते. त्या बेसिसवर जेव्हा ही कॅन्डल क्लोज होताना दिसली तर मी इथे रेडी झालेलो होतो या कॅन्डलमध्ये, कारण की मी तुम्हाला लाईव्ह मध्ये पण सांगितलेलं होतं की फक्त 26%चा जो SL आहे तो आपला झालेला आहे. तर 100% चान्सेस आहेत की आपण एंड ऑफ द डे याला प्रॉफिटमध्ये क्लोज करू. ते सांगून मी तुम्हाला क्लोज केलं होतं. बट मी वेट करत होतो की एक चांगली मोमेंटम आपल्याला कधी बघायला मिळणार. तर या कॅन्डलमध्ये रेडी मी झालेलो होतो, कारण की एक स्ट्रेच झालेलं होतं. खाली आला आणि वर मला वाटलं की इंगल्फिंग करून जर यांनी वर क्लोजिंग दिली तर याच्या क्लोजिंगवर मी एंट्री घेणार आणि सेम कॅन्डलचा लो मी SL लावणार. बट याने जे क्लोजिंग आहे ते खाली दिली. ऑप्शनच्या प्रीमियम मध्ये स्ट्रेंथ दाखवत होता, बट इथे क्लोजिंग न दिल्यामुळे मी
इथे ट्रेड ऍक्टिव्हेट केलेला नाही आहे. मग नेक्स्ट कॅन्डलमध्ये त्यांनी पूर्ण रेंज ब्रेक केली आणि जबरदस्त त्यांनी एक डब्ल्यूआरसी बनवलेली आहे. स्ट्रॉंग मोमेंटम दिसत होतं. जी क्लोजिंग होती ती पण स्ट्रॉंग होती. आणि ह्या कॅन्डल नंतर ऑप्शनचे चार्ट आणि हा जो इंडेक्स चार्ट आहे हे दोन्ही सिंक मध्ये आलेले होते आणि पॉवर पण तिकडे पण दिसत होता आणि इकडे पण दिसत होता. यानंतर जे टार्गेट होते ते पण ओपन होते. तर त्या बेसिसवर जसं त्या कॅन्डलची क्लोजिंग आली मी ट्रेड एक्झिट केला आणि सेम कॅन्डलचा जो लो आहे तो मी एसएल लावलेला. त्यानंतर स्लो अँड स्टडीली हा अपसाईडनी निघालेला आहे. ओके. आणि ऑलमोस्ट आपलं जे टार्गेट होतं वरच्या साईडचा जो स्पेस काढून ठेवलेला होता ते जे टार्गेट होतं ते ऑलमोस्ट इथे डन झालेलं होतं. तर काही करून मला बुक करायचं होतं कारण की ऑलरेडी 26 पॉईंटचा जो एसएल आहे तो बुक झालेला होता आणि ही पण जर पोझिशन लॉसमध्ये झाली असती तर मग काही सेन्स बनत नव्हता. त्या बेसिसवर मला काही करून बुक करायचं होतं प्रॉफिटमध्ये, एंड ऑफ द डे प्रॉफिटमध्ये निघायचं होतं. त्या बेसिसनी मी थोडंफार जसं जसं हा वर जायला लागला तर मी ट्रेडिंग कन्सेप्ट वापरला आणि कॅन्डल टू कॅन्डल टाईट केलेला आहे. जेव्हा हा वर गेला तर हायेस्ट जी कॅन्डल होती ती ही होती. ओके. याच्या लोवर जेव्हा एसएल पोहोचवला आणि इथनं निफ्टी जेव्हा रिव्हर्स झालेला आहे तर इथे लावला जो ट्रेलिंग आहे तो या कॅन्डलमध्ये बुक झाला. त्यानंतर वोल्टिलिटी दाखवलेली आहे, खाली क्लोजिंग दिली ऑलमोस्ट या रेंजच्या मध्ये. आता निफ्टीची जी क्लोजिंग झालेली आहे ते या रेंजच्या मध्येच दिलेली आहे. ओके. तर क्लिअर एकदम टेक्स्टबुक एंट्री होती. प्रॉपरली मी तुम्हाला सांगितलं की फर्स्ट ट्रेड जो आहे तो तर मी तुमच्यासोबतच लाईव्हमध्येच एक्सप्लेन केलेला होता आणि तिथेच तुम्हाला ऍक्टिव्हेट सांगितलेला होता. एक्झॅक्टली होप होतं की हा वरच्या साईडने जाणार आणि आज माझा माइंड पण आउट साईडनेच होता. म्हणूनच मी हे जे दोन्ही पण ट्रेड होते हे डायरेक्टली मी तुम्हाला नाही सांगितले होते. माझं एक्सपेक्टेशन होतं की मार्केट आज वरच जाणार, त्या बेसिसने मी हे नाही सांगितले होते. ठीक आहे. एक्सपेक्ट होतं की यानंतर हा वर जाईल बट एसएल बुक झाला त्यानंतर खाली आलेला आहे. ओके. तर पहिला जो ट्रेड होता तो इथे ऍक्टिव्हेट केलेला होता. इथे फर्स्ट एसएल होता. त्यानंतर जो ट्रेलिंग केलेला होता आपण या हॅमरच्या लोवर केलेला होता कारण की एक्सपेक्टेशन होतं की इथनं वर जाईल, याच्या खाली जर आलं तर हा पण एसएल उडू शकतो. त्या बेसिसने इथे ट्रेड केला होता. त्यानंतर कोणताही ट्रेड घेतला नाही कारण की हे जे मोमेंटम होतं हे अपसाईडचं डायरेक्शन तर होतं बट सिंक नव्हता ऑप्शन चार्टर, म्हणून कोणताही ट्रेड इथे ऍक्टिव्हेट केलेला नव्हता. या कॅन्डलमध्ये मी ऍक्टिव्ह होणार होतो बट या कॅन्डलनी वर क्लोजिंग दिली नाही तर मी कोणताही ट्रेड घेतला नाही. त्यानंतर या कॅन्डलमध्ये आपण ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे कारण की कॅन्डल पण स्ट्रॉंग होती, क्लोजिंग पण स्ट्रॉंग होती आणि निफ्टीचा इंडेक्स चार्ट आणि निफ्टीचे ऑप्शन चार्ट दोन्ही पण सिंकमध्ये आलेले होते. डायरेक्शन पूर्ण क्लिअर केलेलं होतं. अपसाईडचा जो स्पेस होता तो ओपन दिसत होता. त्या बेसिसवर सेकंड ट्रेड इथे ऍक्टिव्हेट केला. सेम कॅन्डलचा जो लो आहे तो एसएल लावलेला होता आणि हे जे मोमेंटम आहे हे पूर्ण कॅप्चर केलं. ऑलमोस्ट तुम्हाला सांगितलं की ह्या कॅन्डलच्या लोवर इथे जो ट्रेलिंग एसएल आहे तो आपला प्रॉफिटमध्ये बुक झालेला आहे. तर एंड ऑफ द डे आज पण आपण जबरदस्त प्रॉफिटमध्येच क्लोज केलेला आहे. यालाच मी तुम्हाला ऑप्शन चार्टवर घेऊन जातो आणि दोन्ही पण ट्रेड जे आपले एक्झिक्यूट झालेले आहेत, पहिला जो होता तो इथे जसं की एसएल गेला आहे आणि दुसरा जो होता तो इथे, हे दोन्ही पण ट्रेड कशा पद्धतीने आपण मॅनेज केले हे मी तुम्हाला ऑप्शन चार्टवर घेऊन जातो आणि तिथे तुम्हाला एक्सप्लेन करतो. तिथे तुम्हाला प्रॉपर समजून पडेल की किती पॉईंटचा एसएल होता, किती पॉईंटचं टार्गेट ओपन होतं आणि किती पर्सेंट आपण एक्झॅक्टली तिथे बुक केलेलं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता की 23,050चा कॉल आपण बाय केलेला होता फर्स्ट ट्रेड. ओके. जो की इथे होता या कॅन्डलवर, या कॅन्डलच्या क्लोजिंगवर. इथे स्ट्रेंथ पण जबरदस्त होती. ऑलमोस्ट या कॅन्डलनी चांगली स्पाईक पण लावलेली होती, क्लोजिंग पण दिसत होती, व्हॉल्यूम पण होते आधीच्या पहिल्या व्हॉल्यूमच्या पेक्षा जास्त व्हॉल्यूम सेकंड कॅन्डलमध्ये होते. हेच बघून मी स्ट्रॉंग माइंडसेटने हा ट्रेड ऍक्टिव्हेट करायला सांगितलेला होता. मी पण ऍक्टिव्हेट केलेला होता. ओके. तर ह्याच्या क्लोजिंगवर आपण ट्रेड घेतला होता. सेम कॅन्डलचा लो आपण एसएल लावलेला होता. त्यानंतर हा जेव्हा खाली आला तर ह्या कॅन्डलमध्ये आपला ट्रेलिंग आलेला होता. तर ती जी कॅन्डल आहे ती ही आहे ह्याच्यावर. तर याला कॅल्क्युलेट जर आपण करून बघू तर एक्झॅक्टली या क्लोजिंगवर आपला ट्रेड होता. या लेवलपासून या लेवलपर्यंत पहिला जो होता तो 46%चा एसएल होता, ऑलमोस्ट 28.29 पॉईंटचा एसएल होता. त्यानंतर तो जो ट्रेलिंग आलेला आहे तो आलेला आहे 16 पॉईंटच्या जवळपास. तर 25-26 पॉईंट तुम्हाला मी सांगितलं होतं बट 27-28 पॉईंटच्या जवळपास माझं ते बुक झालेलं आहे ट्रेलिंग कारण की राऊंड नंबर लावलेला होता. ओके. त्यानंतर जो दुसरा ट्रेड होता तो आपण दुसरी स्ट्राईक प्राइस यूज केलेली आहे तिथे, जे की होती ऑलमोस्ट या कॅनलच्या क्लोजिंगवर. तर तिथे मी 23,100चा कॉल बाय केलेला होता. तर तो पण मी इथे चार्ट लावून घेतो आणि तिथे तुम्हाला एक्सप्लेन करतो. ओके. तर हा तो चार्ट आहे 23,100च्या सीईचा कॉल सेटचा. एक्झॅक्टली या कॅनलमध्ये मी बाय केलं त्याच्या क्लोजिंगवर. ओके. तुम्ही बघू शकता की इथे 50 वर हे सगळं आलेलं होतं. स्ट्रेंथ पण इथे रेडी झालेली होती. जर एक्झॅक्टली या कॅन्डलमध्ये क्रेडिट केलीस त्याने ट्रेड जर केला असता तर एक्झॅक्टली या लेवलपासून या लेवलपर्यंत पूर्ण मोमेंटम मिळालं असतं. बट मी कन्फर्म नव्हतो कारण की तुम्ही बघू शकता की हे जे वीक आहेत हे मला मोठे दिसत होते, जरा कन्फ्यूज करत होते, म्हणून मी इथे ट्रेड घेतलेलं नाही आहे. वेट करत होतो की प्रॉपर जे जर स्ट्रॉंग अशी कॅन्डल हे जर प्रॉपर या लेवलवर जर क्लोज झाल्या तर हे लेवल इझिली काढू शकतं आणि वरचे टार्गेट ओपन करू शकतं. त्या माइंडसेटने मी जरा होल्ड केलं. या कॅन्डलमध्ये या कॅन्डलमध्ये या कॅन्डलमध्ये ऍक्टिव्हेट केलेलं नव्हतं कारण की मोमेंटम तर वरच्या साईडनी होतं बट हे जे मोमेंटम होतं हे डाऊन साईडने होतं, म्हणून याच्यावर काही कन्फर्मेशन नव्हतं. एक्झॅक्टली ही कॅन्डल प्रॉपर ब्रेकआउट दिली, पूर्ण डे हाय ब्रेक करून चांगली स्ट्रॉंग क्लोजिंग दिली. स्ट्रेंथ पण दिसत होता, व्हॉल्यूम पण आलेले होते, वरच्या साईडचा स्पेस जो होता तो पण ओपन होता. तर मग या कॅन्डलच्या क्लोजिंगवर प्रीमियममध्ये 23,100चा कॉल इथे बाय केला. सेम कॅन्डलचा लो जो आहे तो एसएल लावलेला होता. ओके. आणि त्यानंतर ही जी मोमेंटम आहे हे पूर्ण कॅप्चर केलेलं आहे. तर एक्झॅक्टली जे मोमेंटम आहे ते पण तुम्हाला मी सांगून देतो की एक्झॅक्टली या लेवलपासून या लेवलपर्यंत मी आधी कॅप्चर केलं. तर तुम्ही बघू शकता की
90% इथे मोमेंटम टोटल दाखवलेलं होतं. ओके, ट्रेल करत गेलो कॅन्डल टू कॅन्डल, प्रॉपर स्विंग आधी आणि मग कॅन्डल. तर एक्झॅक्टली याचा जो ट्रेलिंग आहे तो या कॅन्डलमध्ये माझा बुक झालेला आहे. तर या कॅन्डलच्या लोवर जर तुम्ही बघू शकता तर 67% जो ट्रेलिंग आहे ते बुक झालेला आहे प्रॉफिटमध्ये. तर आधी आपला ऑलमोस्ट 28% जवळपास आपण आधी एस एल घेतला आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण टोटल 67% बुक केलेला आहे. तर एंड ऑफ द डे आपण प्रॉफिटमध्ये निघालेलो आहे. तर इथे तुम्हाला क्लिअर झालेलं असेल, ऑप्शन बाईंगमध्ये पण पैसा बनतो, पैसा सगळीकडे बनतो. एक्झॅक्टली तुम्ही काय माइंडसेटने ट्रेड घेता, तुमची सायकोलॉजी कशी आहे, सेटअपवर तुमचा किती विश्वास आहे, सेटअप चालतो नाही चालत, ह्याच्यावर तुम्ही कशा पद्धतीने काम करता, गोष्टी समजतात नाही समजत, लाईव्ह मार्केटमध्ये तुम्हाला ट्रेड मॅनेज करता येतो की नाही येत, हे सगळ्या गोष्टी मॅटर करतात. त्यानंतर तुमचा जो परफॉर्मन्स आहे तो डिसाईड होतो की एक्झॅक्टली तुम्ही प्रॉफिटेबल होणार की लॉस मेकिंग होणार. भरपूर जणांना प्रॉब्लेम आहे की ऑप्शन बाईंग मध्ये पैसा बनत नाही. त्यामुळेच मी हे चॅलेंज घेतलेलं आहे आणि रोज तुम्हाला एक्झिक्युशन मध्ये दाखवतोय की ऑप्शन बाईंग मध्ये पण पैसा बनतो. फक्त सेटअप कन्फर्म करून तुम्हाला जर ट्रेड घेतला तर सायकोलॉजिकल स्ट्रॉंग राहते. तुमचा विश्वास पाहिजे सेटअपवर की सेटअप चालणार, आपण जिथे एंट्री घेणार त्या साईडने आपलं मार्केट चालणार. हेच मी जेवढे पण आपले ऑडियन्स आहे सर्वांना सांगतो आणि तेच प्रीमियम स्टुडंट आहे त्यांना पण सांगतो. भरपूर यांना माहित असेल की सेटअपवरच काम केल्याने जबरदस्त पैसा आपल्याला मिळतो. M1चा गोल्डन सेटअप डिझाईनच अशा पद्धतीने केलेला आहे की प्रॉपर तो आधी जर आपला एकदा ट्रॅप झाला तर नंतर जे ट्रेड्स राहतात त्याची प्रोबॅबिलिटी खूप पटीने वाढून जाते की तो चालणार आणि आपल्याला एंड ऑफ द डे प्रॉफिटमध्ये देणार. हेच मी तुम्हाला इंडेक्स ऑप्शनवर पण एक्सप्लेन करतो, तेच तुम्हाला इक्विटीवर पण करतो आणि इक्विटी ऑप्शनवर पण करतो. सगळीकडे सेमच चालतं. फक्त तुमचं डोकं शांत ठेवून फक्त डिसिजन घ्यायचे असतात, त्यानंतर ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी इझिली काम करतात. मार्केटमध्ये सेम 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 गोष्टीच पुन्हा पुन्हा रिपीट होत राहतात. जर तुमची तेवढी स्टडी झालेली आहे, तेवढा अभ्यास झालेला आहे, तुमचा विश्वास जर मार्केटवर आहे, तुमचा विश्वास जर तुमच्या सेटअपवर आहे, स्वतःवर आहे, तर ऑटोमॅटिकली जबरदस्त मार्केट तुम्हाला पैसा देणार. फक्त तेवढं आधी केपेबल बनावं लागतं, सगळ्या गोष्टी शिकून घ्यावं लागतात, इम्प्लिमेंट करावं लागतात. मार्केटमध्ये काय काम करतं काय काम करत नाही हे सगळ्या गोष्टी आधी समजून घ्यावं लागतात. त्यानंतर ऑटोमॅटिकली रिझल्ट यायला लागतात. एकदा जर का ती गोष्ट तुम्हाला समजली त्यानंतर पूर्ण जो रिझल्ट आहे तो तुमच्या कंट्रोलमध्ये असतो, जे की मी रोज तुम्हाला एक्झिक्युशन व्हिडिओमध्ये पॉवर त्याचा दाखवतोय. मार्केटमध्ये तोच प्रॉफिट बनवणार जो प्रॉपरली त्यांची इमोशन मॅनेज करतोय, प्रॉपरली मार्केटला रिस्पेक्ट करतोय, जे मार्केटमध्ये काम करतं तेच करतोय, तोच प्रॉफिट बनवणार. ओके, कारण की विदाऊट रूल विदाऊट डिसिप्लिन जर काम केलं तर मार्केट रिवॉर्ड करणार नाही, हे सर्वांना माहिती आहे. एकदा सगळ्या गोष्टी शिकून घ्या, त्यानंतर ऑटोमॅटिकली इम्प्लिमेंट करायला लागा, त्यानंतर रिझल्ट जे आहेत ते कंटिन्यू अशाच पद्धतीने येत राहतील. तर प्रॉपर आजचा पण दिवस कशा पद्धतीने मॅनेज केला हे तुम्हाला इथे समजलेलं असेल. आधी आपला जो एस एल होता तो 26-28% जवळपासचा एसिड होता. एंड ऑफ द डे आपण त्याला पूर्ण कव्हर करून 67%, ऑलमोस्ट 67% आपण इथे बुक केला आहे. एंड ऑफ द डे प्रॉफिटमध्येच क्लोज केलेला आहे. ओके, तर इथे तुम्हाला निफ्टीच्या इंडेक्स चार्टर आणि निफ्टीच्या ऑप्शन चार्टर दोघांवर पण समजलेलं असेल. पुन्हा तुम्हाला मी ऑर्डर बुकवर घेऊन जातो आणि तिथे तुम्हाला एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली कोणत्या टायमिंगला आपण पहिला ट्रेड घेतला आणि कोणत्या टायमिंगला आपण दुसरा ट्रेड घेतला, त्यानंतर कोणत्या टायमिंगला तो कसा पद्धतीने बुक झाला, हे सर्व काही आपण टाईमनुसार बघणार आहे ऑर्डर बुकमध्ये. तर तुम्हाला ऑर्डर बुकवर घेऊन जातो आणि तिथे तुम्हाला एकदा पुन्हा एक्सप्लेन करतो. तर इथे तुम्ही ऑर्डर बुकमध्ये बघू शकता की आपला जो पहिला ट्रेड आहे कॉल साईडचा निफ्टी बाईंग जे आपण केलेलं होतं ते केलेलं होतं ऑलमोस्ट 9:25 जवळपास. तिथे निफ्टीचा पहिल्या ट्रेडमध्ये आपण जे स्ट्राईक प्राइस यूज केलेली होती कॉल साईडनी ती केलेली होती 23,050चा कॉल, तो आपण बाय केला होता 63 मध्ये. आणि त्यानंतर याला थोडंफार मॅनेज करून आपला जो ट्रेलिंग एसेल बुक झालेला आहे लॉसमध्ये, तो आपला बुक झालेला होता 9:45 जवळपास. 23,050चा कॉल तो आपला बुक झालेला होता 46 मध्ये. त्यानंतर सेकंड हाफमध्ये प्रॉपर मोमेंटम मध्ये आपण कॅप्चर केलेला आहे, जिथे आपण पुन्हा कॉल साईडनीच बाय केलं निफ्टीला. तो आपण ट्रेड सेकंड ऍक्टिव्हेट केलेला आहे 1:15. तिथे स्ट्राईक प्राइस जी होती निफ्टीची कॉल सेटची ती होती 23,100चा कॉल आपण तिथे बाय केलेला होता, तो बाय झालेला होता 62 मध्ये. आणि त्यानंतर याला आपण प्रॉपरली मॅनेज करत ट्रेल करत प्रॉफिट जे बुक केलं आहे ते आपण बुक केलेलं आहे 2:09 जवळपास. 23,100चा कॉल तो आपला बुक झालेला आहे 102 मध्ये. तर तुम्ही बघू शकता की ऑलमोस्ट 28%च्या जवळपास आधी आपला एस एल होता आणि त्यानंतर 67% जे आहे ते एंड ऑफ द डे आपण प्रॉफिट बुक केलेला आहे. तर एंड ऑफ द डे आपण ह्याच्यामध्ये प्रॉफिटमध्येच निघालेलो आहे. घरी किती पर्सेंट आपण घेऊन गेलो ते पण आपण कॅल्क्युलेट करून घेऊ. एक्झॅक्टली 67 आणि 28 मायनस करून घेऊ. तर 67 मायनस 28 जर केलं तर 39% ऑलमोस्ट आपण इथे प्रॉफिटमध्ये गेलेलो आहे. 39% जे आहे ते आपण आज घरी घेऊन जातोय. तर ऑलमोस्ट तुम्ही समजू शकता की ज्यांनी 10,000 पण आज लावले असतील तर ऑलमोस्ट 3,900 रुपये आरामात घरी प्रॉफिट आलेलं असेल. तर हाच गोल असतो की एंड ऑफ द डे आपण प्रॉफिट आणतो की नाही, खिशात पैसा येतो की नाही, हे प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला
कोर्समध्ये पण शिकवलेली आहे. हीच प्रत्येक गोष्ट मी लाईव्हमध्ये पण तुम्हाला शिकवतो. तेच सांगून मी तुम्हाला पहिला ट्रेड पण ऍक्टिव्हेट करायला सांगितलेला होता सेटअप अकॉर्डिंग, आणि तेच सांगून मी लाईव्ह पण क्लोज केलेलं होतं की एक्झॅक्टली कुठे तुम्हाला ट्रेड एक्झिक्यूट करायचा आहे आणि कशा पद्धतीने काय सिनेरिओ आला तर तुम्हाला एक्झिक्यूट करायचा आहे. त्याच पद्धतीने मी तुम्हाला पण सांगितलेलं होतं आणि त्याच पद्धतीने मी स्वतः पण ट्रेड घेतलेला आहे. तर होप करतो की रोज जे आपण लाईव्ह करतोय त्याचा तुम्हाला फायदा होत असेल, जबरदस्त तुमची लर्निंग पण होत असेल आणि त्यासोबत तुमची अर्निंग पण कंटिन्यू असेल. ज्यांना कोणाला पण आमच्यासोबत लाईव्ह मार्केटमध्ये पार्टिसिपेट करायचं असेल, लाईव्ह मार्केटमध्ये लर्निंग करायची असेल, तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता आणि पूर्ण डिटेल घेऊ शकता. डिटेल घेतल्यानंतर दुसऱ्या दिवसापासूनच तुम्ही आमच्यासोबत लाईव्ह मार्केटमध्ये पार्टिसिपेट करू शकता आणि कशा पद्धतीने लाईव्ह मार्केटमध्ये लर्निंग होते, कशा पद्धतीने मार्केट काम करतं हे तुम्ही लाईव्ह मार्केटमध्ये बघू शकता. त्याचबरोबर रोज मी जे अपडेट व्हिडिओ टाकतो यामध्ये पण तुम्हाला काही पार्ट व्हॅल्युएबल वाटत असेल किंवा काही लर्निंग मिळत असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओला लाईक करू शकता, जेणेकरून येणारे सगळे update तुम्हाला कंटिन्यू येत राहतील. तर आजच्या अपडेट व्हिडिओ पुरतं आपण एवढंच ठेवू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वजण शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. मी मयूर साइन ऑफ करतो. गुड लक. बाय.